नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत एक नवीन प्रिपरेशन मेथड. आज आपल्याला सुरुवात करायचं आहे अमाईन तयार करण्याच्या पद्धतीमधली एक पद्धत. आपली जी मेथड आहे त्या मेथडचं नाव आपल्यासमोर आहे गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस. आपली जी मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे काय? गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस. म्हणा, गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस. ठीक आहे. आता गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस या मेथडच्या साहाय्यानं आपल्याला प्रायमरी अमाईन तयार करायचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस ही जी मेथड आहे या मेथडचा उपयोग काय? गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस या मेथडच्या साहाय्यानं आपण प्रायमरी अमाईन तयार करू शकतो. वी कॅन प्रिपेअर प्रायमरी अमाईन युजिंग गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस. ओके, म्हणजे पहिलं महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस या मेथडचा वापर प्रायमरी अमाईन तयार करण्यासाठी होतो. गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिसच्या साहाय्याने प्रायमरी अमाईन तयार करता येतं. ओके, आता रिॲक्शन कशी होते ते फार महत्त्वाचं आहे. एक रिॲक्शन मी तुम्हाला सांगतो, जनरल रिॲक्शन. तुम्ही लक्षात घ्या रिॲक्शन आणि मग तुम्ही उदाहरण करा, लक्षात येईल तुमच्या रिॲक्शन कशी होते. एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे की गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिसमध्ये आपल्याला थॅलियामाइड घ्यायचा आहे. थॅलियामाइड पासून आपल्याला प्रायमरी अमाईन तयार करायचं आहे. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. रिॲक्शनचं नाव काय? गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस. अरे बाबानो, या मेथडमध्ये थॅलियामाइड पासून आपल्याला प्रायमरी अमाईन तयार करायचं आहे. लक्षात घ्या, ही तीन स्टेपमध्ये होणारी रिॲक्शन आहे. दिस रिॲक्शन इज कम्प्लिटेड इन 3 स्टेप. 3 स्टेपमध्ये पूर्ण होणारी अभिक्रिया आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं थॅलियामाइडपासून प्रायमरी अमाईन कसा तयार होतो याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. काळजीपूर्वक ऐका. ओके, बाय. आता पहिली स्टेप आहे. मी स्टेप लिहितो पहिल्यांदा काय काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे पुन्हा करू आपण. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं? थॅलियामाइड घ्यायचं. ऐका बरं का नीट. पहिल्या स्टेपमध्ये काय करा? थॅलियामाइड घ्या आणि या थॅलियामाइडची अभिक्रिया कोणासोबत करायचं? अल्कोहोलिक केवळ सोबत. बघा, पहिल्या स्टेपमध्ये काय करा? थॅलियामाइड घ्या. त्या थॅलियामाइडची अभिक्रिया कोणासोबत करा? अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करा. आणि मग पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? पोटॅशियम थॅलियामाइड. पोटॅशियम थॅलियामाइड तयार होणार आहे आणि मग तुम्हाला मिळेल यस पोटॅशियम थॅलियामाइड. ऐका बरं का नीट. प्रत्येक स्टेप नीट ऐका. एकच वाक्य महत्वाचं आहे. एवढं कळलं की रिॲक्शन कळाली. आणि 3 स्टेप्स आहेत रे. आता प्रत्येक स्टेपमध्ये काय काय होतं लक्षात ठेवा की डोसक्यात तुमच्या. पहिल्या स्टेपमध्ये थॅलियामाइड घ्यावे. थॅलियामाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक केओएच सोबत करावी आणि तयार होतो पोटॅशियम थॅलियामाइड. कसा होतो? थोडं थांबा सांगतो. हे कळलं का? पहिल्यांदा प्रत्येक स्टेप लक्षात घ्या. पहिली स्टेप पूर्ण. दुसरी स्टेप बघा. दुसऱ्या स्टेपमध्ये घ्यायचं अल्किल हलाइड. कळलं का? दुसऱ्या स्टेपमध्ये काय घ्या? अल्किल हलाइड सोबत रिॲक्शन करा. तयार काय झालंय? पोटॅशियम थॅलियामाइड. त्या पोटॅशियम थॅलियामाइडची अभिक्रिया अल्किल हलाइड सोबत करा आणि मग याचं रूपांतर होईल एन अल्किल थॅलियामाइड. एन अल्किल थॅलियामाइड तयार होईल. बघा दुसरी स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये तयार होणाऱ्या पोटॅशियम थॅलियामाइडची अभिक्रिया अल्किल हलाइड सोबत करावी आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट येणार आहे एन अल्किल थॅलियामाइड. ही दुसरी स्टेप आहे. आणि तिसरी स्टेप जी आहे दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. दॅट इज नथिंग बट अल्कलाइन हायड्रोलायसिस. काय करायचं? अल्कलाइन हायड्रोलायसिस. तिसरी स्टेप आहे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? अल्कलाइन हायड्रोलायसिस करणार आहोत आणि मग शेवटी काय मिळणार आहे आपल्याला? प्रोडक्ट दॅट इज द प्रायमरी अमाईन. ऐका, आता या ठिकाणी आपण काय करतो बघा. अल्कलाइन हायड्रोलायसिस करायचं आहे किंवा ऑर ॲसिड हायड्रोलायसिस सुद्धा चालतं. कळलं का? ऑर ॲसिड हायड्रोलायसिस सुद्धा चालतं. पण आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकामध्ये फक्त अल्कलाइन हायड्रोलायसिस दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी आपण हेच लक्षात ठेवायचं. पण आपल्याला माहित पाहिजे की बाबा ॲसिडच्या साह्यानं हायड्रोलायसिस केल्यानंतर सुद्धा चालतं.
आणि मग शेवटी मिळतो आपला प्रायमरी अमाइन. हा प्रोडक्ट आहे. इथे देऊ का प्रोडक्ट प्रायमरी अमाइन झालं. मग काय केलं आपण थॅलियामाइड घेतलं आणि थॅलियामाइड पासून काय तयार झालं प्रायमरी अमाइन. म्हणजे थॅलियामाइड पासून प्रायमरी अमाइन रिॲक्शन जिथं होतं थॅलियामाइडचं रूपांतर झालं प्रायमरी अमाइन मध्ये आणि ज्या ठिकाणी असं होतं ती रिॲक्शन म्हणजे गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस. एक वाक्य लक्षात ठेवायचं विसरायचं नाही. गॅब्रियल थॅलियामाइड रिॲक्शन मध्ये थॅलियामाइडचं कन्व्हर्जन प्रायमरी अमाइन होते. कळलं का. थॅलियामाइडचं रूपांतर प्रायमरी अमाइन मध्ये होतं. असं होणारी अभिक्रिया म्हणजेच आपली गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस. संपलं. याच्यामध्ये 3 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपमध्ये थॅलियामाइड घ्यावे त्याची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करावी. तयार झालं पोटॅशियम थॅलियामाइड. पुन्हा त्या पोटॅशियम थॅलियामाइडची अभिक्रिया अल्किल हॅलाइड सोबत करावी. तयार झालं एन अल्किल थॅलियामाइड. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये त्या एन अल्किल थॅलियामाइडचं करायचं हायड्रोलायसिस. मग तुम्ही अल्कलाईन हायड्रोलायसिस करा किंवा ॲसिड हायड्रोलायसिस करा. प्रोडक्ट येईल आपला कोणता प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन तयार करण्यासाठी ही पद्धत आहे. समजलं का. थॅलियामाइड पासून प्रायमरी अमाइन तयार होतं. ही अभिक्रिया तुमच्या समोर आहे. नेमकी होती कशी ती आपण बघू आता. ओके बघा हे सगळं लक्षात ठेवा का. तसे पॉज करून लिहून घेत जावा म्हणजे आपल्या लक्षात येते बरोबर. चला आता माहित आपल्याला रिॲक्शन कशी करायची. आपण पहिल्यांदा करूया जनरल रिॲक्शन आणि रिॲक्शन कशी होते ती समजून घेऊ आपण. जनरल रिॲक्शन पहिल्यांदा समजून घेऊयात कशी होते आणि मग त्या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊ. संपली रिॲक्शन. अतिशय सोपी रिॲक्शन आहे. फक्त आणि फक्त व्यवस्थितपणे आपण लक्षात घ्यायचं आहे. लक्षात घेतला तर सोपं आहे. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा काय करू जनरल रिॲक्शन बघू. तुम्हाला माहित आहे पहिल्यांदा काय काय करायचं. पहिली स्टेप थॅलियामाइड घ्यावे. घ्या हो का घेतलं का थॅलियामाइड. आता थॅलियामाइड कसं असतं माहित पाहिजे तुम्हाला. C डबल बॉन्ड O हां काय घेतलं NH. पहिल्या स्टेपमध्ये काय करावे थॅलियामाइड घ्यावे. आता या थॅलियामाइडची रिॲक्शन हे जे थॅलियामाइड आहे या थॅलियामाइडची अभिक्रिया कोणासोबत करावी अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हो का इथे घेऊ आपण KOH कसलं अल्कोहोलिक. बरोबर का. हे थॅलियामाइड आहे. या थॅलियामाइडची अभिक्रिया आपण अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करायची आहे. आता काय होतं या ठिकाणचा हायड्रोजन निघून जातो. बघा हे थॅलियामाइड आहे. थॅलियामाइडमध्ये असलेल्या नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन रिप्लेस होतो कशानं केनं आणि इथं के येतो. बरोबर का. हायड्रोजन को हटाओ पोटॅशियम को लगाओ. संपलं. इथला हायड्रोजन निघून गेला त्या ठिकाणी पोटॅशियम आला. अरे नेमकं काय होतंय लक्ष देऊन ऐकायचं म्हणजे बरोबर लक्षात येतंय. होय उगं नुसतं बघून जमत नसते. व्यवस्थित बघा म्हणजे कळते आपल्याला. हां आता सांगतो की कसं करतंय हो का. आता प्रॉडक्ट कसं येईल बघा. जसं आहे तसं ह्याच्यामध्ये काही बी चेंज होणार नाही. रिंगला रिंग C डबल बॉन्ड ओला C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड ओला C डबल बॉन्ड O. बघा Nला N आहे का. हे सगळं लिहिलं आपण. आता काय होणार आहे हे Nला N आहे. हा सगळा भाग लिहिला. अरे इथला H निघून जातोय आणि त्या ठिकाणी K येतोय. समजतंय का. बघा मी काय सांगतोय. इथला H निघून जातोय. नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन जो एकच आहे तो निघून जातो. त्या ठिकाणी इथला K येतो. म्हणजे हायड्रोजन को हटाओ पोटॅशियम को लगाओ है का. हा चला N गेला कोणाला हो का K हो का. K वर प्लस हां N वर मायनस. साल्ट तयार झाला. साल्ट पोटॅशियम थॅलियामाइड म्हणा पोटॅशियम थॅलियामाइड. साल्ट तयार झाला. थॅलियामाइडचा साल्ट. पहिली स्टेप पूर्ण झाली. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तुम्हाला माहित आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये घ्यायचं आपल्याला अल्किल हॅलाइड. कळलं का. मग आता काय होतं बघा दुसऱ्या स्टेपमध्ये हो का. हे घेतलं आपण R आणि X म्हणजे अल्किल हॅलाइड घेतला आपण दुसऱ्या स्टेपमध्ये. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं माहिती आहे का. इथला जो K आहे हा संपूर्ण K तो काय होतो निघून जातो. हां आणि त्या ठिकाणी काय येतो माहिती आहे का हो का हा R येतो. कळतं का. बघा इथला K निघून जाईल. नायट्रोजनला जोडलेला पोटॅशियम K निघून जातो व त्या ठिकाणी R येतो. म्हणजे अल्कायलेशन रिॲक्शन सारखी रिॲक्शन आहे. रिप्लेसमेंट ऑफ
के बाय अल्काइल ग्रुप. अल्कायलेशन सारखी अभिक्रिया आहे. म्हणजे इथं केला हटाव, आरला लगाव. आता काय येतं बघा, हो का, आता जसं आहे तसं लिहा, हो का. रिंगला रिंग, ओके. सी डबल बॉन्ड ओला सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओला सी डबल बॉन्ड ओ, है का. एनला एन लिहिला आपण. आता इथला के निघून गेला. आता केला हटाव, हा, आरला लगाव. कळलं का. आता हे आर माहिती येते, हो का. आर आलं, संपलं. ह्याचं नाव आहे, एनला आर जोडलंय, एन अल्कील थॅलियामाइड, एन अल्कील थॅलियामाइड. आणि सगळ्यात शेवटची जी स्टेप आहे ती व्यवस्थित लक्षात घ्या. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण करणार आहोत ॲसिड हायड्रोलायसिस किंवा अल्कलाईन हायड्रोलायसिस. तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्या पुस्तकात दिले महाराष्ट्र बोर्डाच्या अल्कलाईन हायड्रोलायसिस कसं होतं सांगतो. आता बघा, आता काय करायचं, इथे घ्यायचं एनओएच, इथं लिहा फक्त एनओएच म्हणून. ठीक आहे. आता ही रिॲक्शन कशी होती इथं करून दाखवतो. 2 घ्यायचं एनओएच. किती घ्यायचं, 2 एनओएच. रिॲक्शन कशी होते सांगतो. बघा इथं लिहितो मी एनओएच, हा, हो का. एच बघा आपल्या पर्याय लिहू आपण कळण्यासाठी. एन हां, ए हां, ओ हां, एच लिहिलं का. इथं पण लिहू आपण तसंच. कसं लिहायचं, हां, एन हां, ए हां, ओ हां, एच. 2 एनओएच घ्यायचं. आता इथला बॉन्ड तोडायचा आहे. बघा कार्बन नायट्रोजन, कार्बन नायट्रोजन दोन्ही बॉन्ड ब्रेक होते. तिसरी स्टेप लय महत्वाची आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला अल्कली वापरायचा आहे. अल्कली कोणती वापरली आपण, NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड 2 घेतलं. इथं 1 लिहा चालतंय, 2 घ्यायचं घेताना. मी इथं घेऊन दाखवले कसं होतं ते. 2 NaOH घ्या. आणि ही अल्कली काय करते माहिती आहे का, सी आणि एन मधला बॉन्ड ब्रेक करते. हे जी अल्कली आहे हिथला बॉन्ड तोडते. खेच्याक खेच्याक, दोन्ही बी बॉन्ड खेच्याक. हा बी बॉन्ड तुटतो खेच्याक, हा बी बॉन्ड तुटतो खेच्याक. अरे कळलं का नाही कळलं. आणि मग का प्रोडक्ट येतो बघा तुम्ही, संपलं. मग आता काय केलं, हो का, हा बॉन्ड तुटला आणि हा बी बॉन्ड तुटला. दोन्ही बॉन्ड तुटले. CN बॉन्ड तुटला, CN बॉन्ड तुटला. खेच्याक 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 दोन्ही बी. मग आता उरलं काय बघा, जे उरलं ते आपण जोडू, हो का, काढू प्रोडक्ट आपण, हो का. बेन्झिन रिंगला बेन्झिन रिंग. नीट बघा बरं का, शेवटची स्टेप लय महत्वाची आहे, काळजीनं बघा. सी डबल बॉन्ड ओ, हो का, वरी सी डबल बॉन्ड ओ, आहे का. आणि इथला ONA, हो का, इथं लावा ONA, संपलं. पुन्हा खाली काय, सी डबल बॉन्ड ओ, हो का, सी डबल बॉन्ड ओ, ह्याला लावा इथला ONA, हो का, ONA, संपलं. कळलं का बघा. सोडियम थॅलेट, काय, सोडियम थॅलेट तयार झालं या ठिकाणी, सोडियम थॅलेट. आता पुढे काय होतं सांगतो, ऐका नीट बरं का. आता बघा हे एच, हे इथला बॉन्ड तुटला, हा बी बॉन्ड ब्रेक झाला. एच आर एन, एच आणि एच, समजतंय का बघा. हां, RN, एच आणि एच म्हणजे RNH2 तयार झाला, प्लस RNH2, हो का. हा प्रायमरी अमाइन, हा आपला प्रोडक्ट आहे. हा प्रोडक्ट नाही आपला, दिस इज आवर प्रोडक्ट, दिस इज द प्रायमरी अमाइन. हां, शेवटची स्टेप लय महत्वाची आहे. शेवटची स्टेप म्हणजे अल्कलाईन हायड्रोलायसिस, ज्याच्यामध्ये आपण CN बॉन्डला ब्रेक करतो, खेच्याक खेच्याक. हां, आणि 2 सोडियम हायड्रॉक्साईडला मिसळायचा मध्ये, एक इथं ॲड होईल, एक इथं ॲड होईल. आणि मग सी डबल बॉन्ड ओ ONA, सी डबल बॉन्ड ओ ONA आणि RN, हिथला H, RNH2 प्रायमरी अमाइन. संपलं. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया होते. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण जनरल रिॲक्शन समजून घेतली. प्रत्येक रिॲक्शन बघा, प्रत्येक स्टेप बघा, समजून घ्या, म्हणजे हा संपूर्ण भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येतो. प्रत्येकाचं नाव लिहून दाखवतो आपल्या कळण्यासाठी. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, जर तुम्ही ॲसिडच्या साह्याने हायड्रोलायसिस केला, जर तुम्ही ॲसिड हायड्रोलायसिस केला तर या ठिकाणी साल्ट तयार व्हायच्या ऐवजी ॲसिड होतो आणि तयार होतो थॅलिक ॲसिड. अल्कलाईन हायड्रोलायसिस केला सोडियम थॅलेट, आणि जर त्या ठिकाणी ॲसिड हायड्रोलायसिस केला तर काय होईल, थॅलिक ॲसिड होईल. इतकाच फरक आहे. काही पुस्तकात तसं पण लिहिलेलं आहे, आपल्याला माहीत राहावं या अनुषंगानं हे सांगितलेलं आहे. प्रत्येकाचं नाव लिहू आपण. चला, हे कोण आहे, पहिल्यांदा काय घेतलं, थॅलिक ॲसिड, काय, थॅलियामाइड. चला, का तयार झालं, पोटॅशियम थॅलेट, का थॅलिक ॲसिड, पोटॅशियम थॅलिक, खरं काय, पोटॅशियम थॅलिक का थॅलिक ॲसिड.
चला पोटॅशियम थॅलियामाइड, पोटॅशियम थॅलियामाइड. ओके चला हे काय झालं, एन ला आर जोडलंय म्हणजे एन अल्किल थॅलियामाइड, थॅलियामाइड एन अल्किल थॅलियामाइड. चला हे काय नाव झालं, ह्याचं काय महत्त्वाचं नाही. सोडियम थॅलेट, सोडियम थॅलेट नाव लिहायची गरज नाही, थोडं सोडियम थॅलेट. आणि हा आपला प्रोडक्ट प्रायमरी अमाइन, हा मेन प्रोडक्ट आहे आपला. संपलं. कसं कसं होतं सगळं लिहिलेलं आहे. 3 स्टेपमध्ये अभिक्रिया होते, 3 स्टेप लगट लिहिली आहे मी. तुम्ही वेगळ्या वेगळ्या पण लिहू शकता, परंतु असं लिहा लक्षात येईल. अतिशय सोपी. एक एक्झाम्पल करतो म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. एक जनरल रिॲक्शन, एक एक्झाम्पल, कन्सेप्ट क्लिअर. गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस. बोला गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस. अरे बोला गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस. 3 स्टेपमध्ये होते, 3 स्टेप तुमच्या समोर आहेत. आता परत एकदा एक्झाम्पल घेऊ, आपल्याला कळेल. बघा आता एक्झाम्पल सांगतो म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. समजून घेतलं की कळलं. बघा आता पहिल्यांदा पहिली स्टेप आहे थॅलियामाइड घ्या. हो का थॅलियामाइड घेतला आपण, ऐका बरं का नाही, हे घेतलं आपण थॅलियामाइड. सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, हां एन आणि एच. चला पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, थॅलियामाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करावी. करा. बघा पहिली स्टेप काय होईल, आपण घेतलं पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH, अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पहिल्या स्टेपमध्ये हा थॅलियामाइड, थॅलियामाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करावी. काय होतं तर नायट्रोजनला जोडलेला जो हायड्रोजनचा ॲटम आहे हा थॅलियामाइड आहे. थॅलियामाइडमधल्या नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतो, विस्थापित होतो. कशानं? केनं. इथे येतो के, म्हणजे एच को हटाओ खे को लगाओ. कळालं की नाही कळालं? सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली. आता इथं काय होतं बघा, आता काय होतं बघा, आणि एच आणि इथला ओ एच -H2O. तिथं राहिलं तर आधी लिहा -H2O. चालतंय नाही लिहा चालतंय. पहा आता इथं काय आलं, सी डबल बॉन्ड ओ, हां सी डबल बॉन्ड ओ, हां एन. इथं काय आला के, के कसा आहे प्लस, एन कसा आहे मायनस. चला हे झालं पोटॅशियम थॅलियामाइड, पोटॅशियम थॅलियामाइड. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करतो आपण, पोटॅशियम थॅलियामाइडची अभिक्रिया अल्किल हलाइड सोबत करावी. आर म्हणजे अल्किल. आपण एक्झाम्पल घेऊ, आपण घेऊ इथिल क्लोराईड. काय इथिल क्लोराईड घेऊ आपण, समजलं? बघा C2H5Cl इथिल क्लोराईड घेऊ. का होईल, तुमचा जो हा साल्ट आहे, तुमचा जो पोटॅशियम थॅलियामाइड आहे, याच्यामधला जो के आहे तो काय होतो, निघून जातो, रिप्लेस होतो. कशानं? या तुमच्या अल्किल ग्रुपनं. हो का या ठिकाणी येतो, म्हणजे हा के निघतो, त्या ठिकाणी हा C2H5 येतो. म्हणजे के को हटाओ C2H5 को लगाओ, के को हटाओ C2H5 को लगाओ, के को हटाओ. कळलं का? झाली अभिक्रिया. आता बघा कशी ती. हो का हे लिहिलं आपण असं, हे असं लिहिलं, हे रिंग आहे, परत हे सी डबल बॉन्ड ओ आहे, परत हे सी डबल बॉन्ड ओ आहे, आणि हे एन ला एन. आता इथं कोणी C2H5. संपलं. म्हणजे एन इथिल थॅलियामाइड, एन इथिल थॅलियामाइड तयार झालं. कसं झालं, हिथला के का झाला, रिप्लेस झाला. कशाने? इथिल ग्रुपनं, अल्किल ग्रुपनं. उदाहरण इथिल आहे, अल्कायलेशन रिॲक्शन झाली, त्या प्रकारची रिॲक्शन. आणि मग शेवटची रिॲक्शन तुम्हाला माहित आहे, शेवटच्या स्टेपमध्ये करायचं आपल्याला अल्कलाईन हायड्रोलिसिस म्हणजे NaOH. शेवटच्या स्टेपमध्ये करायचा अल्कलाईन हायड्रोलिसिस, 2 NaOH घ्यायचं. समजलं का? बघा आता एक इथे घेतो, एक इथे घेतो. हो का NaOH, हां NaOH. का होईल, कार्बन नायट्रोजन मधला बॉन्ड तुटतो, खिचॅक. कार्बन नायट्रोजन मधला बॉन्ड तुटतो, खिचॅक. हा बी बॉन्ड खिचॅक, हा बी बॉन्ड खिचॅक, दोन्ही बॉन्ड खिचॅक. कळलं का नाही कळलं? दोन्ही बॉन्ड तुटले. हा मग आता काय होतं बघा, हिथला पण बॉन्ड ब्रेक करतो आणि हिथला बी बॉन्ड ब्रेक करतो. समजलं? आता कसं होतं बघा, आता ONA ह्याच्यासोबत येतो, ONA ह्याच्यासोबत येतो. पहा कसा प्रोडक्ट येतो. हो का पहिल्यांदा आपला प्रोडक्ट लिहू तयार होणार. हो का हे रिंग आहे का, हे सी डबल बॉन्ड ओला सी डबल बॉन्ड ओ, हे सी डबल बॉन्ड ओला सी डबल बॉन्ड ओ. हा ONA आला इथं. हो का ONA बरोबर आहे का? हो का हा ONA आला इथं. हो का इथं ONA. संपलं. आणि तुमचा जो मूळ प्रोडक्ट आहे तो इथं आहे C2H5N, आणि इथला एक H, इथला एक H. C2H5N, इथला एक H, इथला एक H. C2H5N, इथला एक H आणि इथला एक. संपलं. म्हणजे कसं उत्तर आलं आपलं? हो का असं C2H5 हां NH2 इथिल अमाइन तयार झालं.
अशी आपल्याला अनेक प्रकारची उदाहरणं करता येतात. एक उदाहरण तुम्हाला मी करून दाखवतो. चला, हा कोण आहे? हा आहे तुमचा थॅलियमाइड. चला, हा कोण आहे? पोटॅशियम थॅलियमाइड. चला, हा कोण आहे? एन इथिल थॅलियमाइड. आणि हा कोण आहे? तुमचा प्रोडक्ट काय? इथिल अमाइन, प्रायमरी अमाइन, इथिल अमाइन. संपलं, झाली रिॲक्शन. दोन महत्त्वाचे वाक्य आहेत. तुम्ही या ठिकाणी शेवटच्या स्टेपमध्ये हायड्रोलायसिस करू शकता. एन अल्किल थॅलियमाइडचं तुम्ही हायड्रोलायसिस करू शकता. त्यासाठी दोन पर्याय आहेत. एक तर तुम्हाला घ्यायचा आहे अल्कली NaOH, अल्कलाइन हायड्रोलायसिस. मग तुम्हाला मिळतो साल्ट, सोडियम थॅलेट. त्याच्याऐवजी तर तुम्ही ॲसिड घेतलात HCl, H+, तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो थॅलिक ॲसिड मिळतो. तर अशा प्रकारचा तो पण भाग लक्षात घ्या. आणि शेवटचं महत्त्वाचं वाक्य असं आहे बाबांनो, की या ठिकाणी जो RX घेतो आपण, इथं तुम्हाला रिंग घेता येणार नाही. या पद्धतीनं ॲरोमॅटिक अमाइन तयार करता येत नाहीत. या पद्धतीनं तुम्ही ॲरोमॅटिक अमाइन तयार करू शकत नाहीये, कारण ॲरोमॅटिक अमाइन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवत नाही. ॲरोमॅटिक अमाइन्स हे आपण या पद्धतीनं तयार करू शकत नाही, कारण या ठिकाणी आपण जर क्लोरोबेन्झिन घेतलं, क्लोरोबेन्झिन, अरिल हलाइड क्लोरोबेन्झिन, तर क्लोरोबेन्झिन इज नॉट रिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. समजलं का? क्लोरोबेन्झिन हा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवत नाही. का दाखवत नाही? सोडा, का करते आपल्याला तेवढं कशाला सांगायचं डिटेलमध्ये? इथं आधी बघितलं आपण, त्या ठिकाणी बघा कळते, कारण सांगितलं तिथं. आणि म्हणून या ठिकाणी या मेथडच्या साहाय्यानं ॲनिलीन तयार करता येत नाही. ॲरोमॅटिक अमाइन्स, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन हे या पद्धतीनं तयार करता येत नाहीत, कारण अरिल हलाइडची क्रियाशीलता कमी आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनकडे. म्हणून ॲनिलीन हा तयार करता येत नाही. हे वाक्य तुमच्या टाकुऱ्यात नीट ठेवा. संपला. अशा प्रकारची ही संपूर्ण रिॲक्शन, ज्या रिॲक्शनचं नाव होतं गॅब्रियल थॅलियमाइड सिंथेसिस. 3 स्टेप होत्या. पहिल्या स्टेपमध्ये अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यावे, तयार होतो पोटॅशियम थॅलियमाइड. दुसऱ्या स्टेपमध्ये अल्किल हलाइड सोबत रिॲक्शन करावी, तयार होतो एन अल्किल थॅलियमाइड. तिसऱ्या स्टेपमध्ये अल्कलाइन हायड्रोलायसिस करावे, तयार होतो प्रायमरी अमाइन. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग आहे. तर व्यवस्थित बघा, आपल्या सर्वांना लक्षात येईल. तुम्ही पण बघा, दुसऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या सर्वांना हा सगळा भाग लक्षात येईल. कळलं? अशा प्रकारचा अमाइन्समधला एक एक भाग आपण घेत आहोत. धन्यवाद.